कृष्ण हरि ओम राम कृष्ण हरि ओम राम। श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। श्री ज्ञानदेव वंदन। नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत। स्मरणतयाचे होता साचे चित्ती हर्ष नमावे, म्हणून वाटते पुन्हा पुन्हा ते पावन चरण नमावे। अनन्य भावे शरण रिघावे अहंकार सांडून, जणी टाकावी तयावरुनिया काया कुरवंडून। आणि पहावे नितांत सुंदर तेजोमय ते रूप, सहज साधनी नित्य रंगुनी व्हावे मग तद्रूप। ज्ञानेशाला नमिता झाला श्री सद्गुरुला तोष, वरद हस्तमस्तकी ठेऊनी देई मज आदेश। श्री ज्ञानेश्वरी गौरव। श्री ज्ञानेश्वरी अमृतगंगा, बहुत सुकृते लाभली जगा। पावन करी अंतरंगा, अंग प्रत्यंगा जीवाचिया। भक्तिभावे करिता स्नान, निर्मल होय अंतःकरण। जीवासी परम समाधान, साक्षात दर्शन श्री शिवाचे। जीवा शिवाची होता भेटी, मावळोनी ज्ञाता ज्ञेयादी त्रिपुटी। प्रकटे सोहम भाव प्रतीती, उरे शेवटी ज्ञप्ती मात्र। स्वामी स्वरूपानंद वंदन। नमितो परब्रह्म श्री स्वामीन महान संत महात्मा। आदिनाथ सिद्ध पुरुष तो स्वरूपानंद परमात्मा। चित्ती स्मरता वाचे वदता स्वामी स्वरूपानंद। आनंदाच्या उसळती लाटा होई परमानंद। परमदयाळा परमकृपाळा परमशांत स्नेहाळा। प्रियं वद कुळी अवतरे पावसी कैवल्याचा पुतळा। अहंकार सांडुनी धरावे पावन श्री गुरुचरण। श्री गुरुवरुनी टाकावी की काया कुरवंडून। नयन मनोहर स्वरूप सुंदर वारंवार पहावे। श्री गुरुनामी नित्य अंतरी निशिदिनी रंगुनी जावे। जसे अलंकापूर तसे ते पावस भूवैकुंठ। सोहम भावनांद तो तिथे स्वरूप शांती दूत। स्वरूपानंदा नमिता झाला प्रसन्न नारायण। प्रसन्न होता प्रसन्न चित्ता प्रसन्नता संपूर्ण। नमितो परब्रह्म श्री स्वामीन महान संत महात्मा। आदिनाथ सिद्ध पुरुष तो स्वरूपानंद परमात्मा। ओम स्वस्ति श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम नमः श्री परमहंसास्वादित चरणकमलचिन्मकरन्दाय भक्तजनमानसनिवासाय श्रीरामचन्द्राय नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द मीशमालन्दिवल्लभम्। ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। अकारण करुणावरुणाले भगवंताच्या असीम कृपेने साधकांचे मायबाप कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत सम्राट विश्वमाऊली ज्ञानोबा रायांचं
वाङ्मयीन अपत्य ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं यथामती चिंतन करण्याकरता आपण उपस्थित आहोत आणि 7व्या अध्यायाचं आपलं चिंतन चाललेलं आहे, ज्याला ज्ञान विज्ञान योग असं म्हटलं गेलेलं आहे. काल निरूपणामध्ये आपण ज्ञान कशाला म्हणावं, विज्ञान कशाला म्हणावं आणि अज्ञान कशाला म्हणावं त्यांची लक्षणं, स्वरूप, व्याख्या पाहून आलेलो आहोत. ज्ञानाचं महत्त्व मौलींनी व्यक्त केलं आणि यानंतर भगवान म्हणतात की ज्ञान सांगण्यापूर्वी तुला विज्ञान सांगतो ते ऐक, त्याचा विचार कर. आणि म्हणून विज्ञान अर्थात कार्यकारणात्मक असलेला जो प्रपंच आहे त्याचा विस्तार सांगतात. भूमिरापो नलो वायुः खं मनो बुद्धिरेव च अहंकार इति यम्मे भिन्ना प्रकृतिरष्टधा. म्हणजे पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार अशी प्रत्यक्ष अनुभवाला येणारी 8 प्रकारांची भिन्न असलेली भगवंताचीच प्रकृती आहे असं सांगतात. आणि यामध्ये चिंतन असं दिलं आहे की आपल्या शरीराची जशी छाया असते त्याप्रमाणे महत्त्व हे तिचं पहिलं कार्य आहे. अशी ही पृथ्वीपर्यंत परिणामाला प्राप्त झालेली भगवंताची माया आहे असं लक्षात ठेवावं. या मायेलाच प्रकृती म्हणजे जगाची कारणात्मक अवस्था असं म्हटलं गेलेलं आहे. आणि ही प्रकृती 8 प्रकारांनी भिन्न आहे. या प्रकृतीपासूनच त्रैलोक्याची उत्पत्ती होते असं जाण. मग आता प्रकृती या शब्दाचा अर्थ नेमका काय आहे, तर जी स्वतः उत्पन्न होत नाही परंतु इतरांना उत्पन्न करते तिला प्रकृती असं म्हणतात. सांख्यशास्त्रकारांनी म्हणून 4 प्रकारे वर्गीकरण केलेलं आहे. 1 प्रकृती, 2 प्रकृती विकृती, 3 विकार आणि 4 न प्रकृती न विकृती असं 4 प्रकाराने वर्गीकरण केलेलं आहे. मग यामध्ये जो प्रकृतीही नाही आणि विकृतीही नाही, विकृती शब्दाचा अर्थ सांख्यशास्त्रकारांनी असा केला आहे की जे कार्य म्हणून जन्माला येतं त्याला विकृती असं म्हणतात. परमात्मा हा कुणाचं कार्यही नाही आणि कुणाचं कारणही नाही. न तस्य कार्यम करणंच विद्यते असं आपल्याला शास्त्रकारांनी सांगितलेलं पाहायला सापडतं. म्हणून तो प्रकृतीही नाही आहे आणि विकृतीही नाही आहे. माया ही प्रकृती मानल्या गेलेली आहे कारण की ती कुणापासून जन्माला येत नाही परंतु अनेकांना जन्म देते म्हणून ती प्रकृती आहे. यानंतर महत्त्वापासून पुढे काही असे आहेत 7 पदार्थ की जे स्वतः जन्माला येतात आणि आपल्यापासून स्वतःहून भिन्न असलेल्या अशा तत्वाला देखील जन्म देतात म्हणून त्यांना प्रकृती विकृती असं म्हटलेलं आहे. आणि 16 असे आहेत की जे स्वतः जन्माला आलेले आहेत परंतु स्वतःहून भिन्न असं कोणताही स्वधर्माहून भिन्न धर्मवान असा पदार्थ ते निर्माण करू शकत नाही म्हणून त्यांना फक्त वैकारिक असं म्हटलं गेलेलं आहे. असं एकंदरीत आपल्याला वर्णन पाहायला मिळतं. मग 25 तत्वांची संख्या गणना करत असताना सांख्यशास्त्रांनी 16 विकार गण सांगितला, 7 प्रकृती विकृती सांगितल्या, 16 आणि 7 किती झाल्या 23, 1 प्रकृती सांगितली 24 आणि 25वा न प्रकृती न विकृती असा पुरुष सांगितला. अशा पद्धतीने 25 तत्वांचं चिंतन त्यांनी केलेलं आहे. आता ही माया जी आहे हीच जगाची कारणात्मक अवस्था आहे आणि म्हणूनच तिला प्रकृती असं म्हटलं गेलेलं आहे. तर माया जग कसं निर्माण करते या संबंधामध्ये एक चिंतन आपल्याला असं पाहायला मिळतं
की परमात्म्याने ईक्षण केलं, एकोहम बहुश्याम प्रजायेय, मी एकटा आहे आणि मी एकट्यानेच प्रजारूपाने बहु व्हावं म्हणून त्या ईक्षणापासून अर्थात त्या संकल्पापासून जी प्रगट झालेली आहे तीच माया आहे. या मायेपासून महत्त्वाची निर्मिती आहे. मग सात्विक, राजस, तामस, अहंकाराची निर्मिती आहे आणि या निर्मितीनंतर पुढे आकाश निर्मिती सांगितलेली आहे. आकाशापासून अग्नी, अग्नीपासून वायू, वायूपासून आकाशापासून वायू, वायूपासून अग्नी, अग्नीपासून जल आणि जलापासून पृथ्वी, असं हे पंचमहाभूत उत्पन्न झाले आणि यापासूनच सर्व जग निर्माण झालेलं आहे. याचा सुंदर विचार पंचदशी ग्रंथामध्ये विद्यारण्य स्वामींनी सांगितलेला आहे की छांदोग्य उपनिषदामध्ये एक श्रुती अशी आली आहे की हे श्वेतकेतो, सृष्टीपूर्वी हे सर्व जग सद्रूपानेच होतं, पण आकाशादी भूतांच्या मायिक स्वरूपाविषयी निश्चय झाल्या वाचून त्या सद्रूपाचा साक्षात्कार होणं शक्य होत नाही आणि यामुळेच त्या 5 महाभूतांचंच या प्रकरणामध्ये परीक्षण केलं गेलेलं आहे. तर या ठिकाणी एक शंका अशी घेतली गेलेली आहे की आकाशादी भूतांच्या विवेकाने अद्वैतभूत असलेल्या ब्रह्माचं ज्ञान होतं हे म्हणणं अयुक्त आहे. कारण आकाशाधिभूत आणि ब्रह्म यांच्यामध्ये अत्यंत वैलक्षण्य आहे. कारण आकाशाधिभूत म्हणजेच द्वैत आहे आणि मग या द्वैताच्या विवेकाने अद्वैताचं ज्ञान कसं होईल? म्हणजेच अंधकाराच्या विवेकाने प्रकाशाचा साक्षात्कार झाल्याचं कुठेही जसं आढळत नाही, त्याप्रमाणे या आकाशादी भूतांच्या विवेकाने ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान कसं होऊ शकेल हा प्रश्न आहे. आणि शिवाय तुमचं ब्रह्म हे असंग आहे, त्यामुळे ते द्वैतामध्ये मिसळत नाही, म्हणून द्वैतापासून ते वेगळंही काढता येणार नाही. तर याचं उत्तर असं दिलेलं आहे की पंचभूतादी द्वैतवर्ग हा सत्य नसून तो रज्जू सर्पाप्रमाणे भासणारा अध्यस्त असल्यामुळे त्याचं खरं स्वरूप ज्या वेळेला समजतं त्यावेळेला त्याच्या अधिष्ठानाचा साक्षात्कार होणं हे साहजिक होतं. म्हणजेच अर्थात तात्पर्याने की पूर्वपक्षाने जी काही शंका घेतली ते शंकेला जागा राहत नाही. आणि पृथक्करण जे आहे तर हे एकंदरीत 3 प्रकारांनी होतं. उदाहरणार्थ 1, दूध आणि पाणी यांचं मिश्रण झालं असता हंसाच्या चोचीने, किंवा मळ आणि पाणी यांचं मिश्रण झालं असता निवळीच्या बियाने ते बाजूला होतं. दुसरा प्रकार, समवाय संबद्ध द्वारा मिश्र झालेलं जे सुवर्ण व कडे यांच्यामध्ये कार्यकारण भावाने विवेक होतो, पृथक्करण होतं. आणि 3 सांगितलेलं आहे. तिसरा प्रकार की शिंप आणि रूप यांचं भ्रमाने ऐक्य झालं असता ते जे शिंप आहे त्या अधिष्ठान ज्ञानाने त्यांचं पार्थक्य पृथक्करण होतं आणि वेदांताला यातलं शेवटचंच मान्य आहे असं आपल्याला विचार करता येतो. तात्पर्य काय आहे तर आकाशाचा शब्द, वायूचा स्पर्श, तेजाचं रूप, जलाचा रस, पृथ्वीचा गंध असे 5 धर्म असून आकाशामध्ये 1 गुण आहे, वायूत 2 गुण आहे, तेजात 3 गुण आहे, उदकामध्ये 4 गुण आहे, पृथ्वीमध्ये 5 गुण आहेत. आता कसे कसे आहेत कोणत्या कोणत्या ठिकाणी तो विचार आपण या ठिकाणी थोडासा मांडणार आहोत. मी अष्टधा प्रकृती भगवंताची कशी आहे आणि भगवान या अष्टधा प्रकृतीनेच जग कसं निर्माण करतात
हा थोडासा विचार मी सांगतोय. पहिले काय झालं की परब्रह्माने ईक्षण केलं की मी एकटा आहे आणि बहु व्हावं. किंबहुना संत वाङ्मयामध्ये असं म्हटलंय, एकलेन कंठेची म्हणून या येणे, केले निर्माण 14ही भुवने. या परमात्म्याला एकट्याला करमत नव्हतं, त्यामुळे त्याने असा विचार केला की मी एकटा आहे तर मी आता प्रजारूपाने बहु व्हावं, आणि म्हणून त्याने 14ही भुवनं वगैरे सर्व निर्माण केली. बरं, मग ही निर्माण करत असताना पहिली माया, मायेपासून अर्थात प्रकृती, प्रकृतीपासून महत्त्व, महत्त्वापासून अहंकार, त्यापासून पुढे मन, आणि नंतर पुढे आकाशाची निर्मिती झाली. मग वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी. पण ही जी निर्मिती आहे ही स्वतंत्र एकेका भूताची निर्मिती आहे. नंतर काय झालं की हे पंचमहाभूत एकमेकांमध्ये मिसळवल्या गेले, हे त्यांचं एकत्रीकरण झालं. याला पंचीकरण असं शास्त्रकारांमध्ये म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे काय झालं ही थोडक्यात प्रक्रिया सांगतो. द्विधा विधाय चैकैकम चतुर्धा प्रथमं पुनः स्वस्वेतर द्वितीयांशैर योजनात पंचपंचते. म्हणजे ही जी काही पंचमहाभूतं होती तर प्रत्येकाच्या ठिकाणी 100 पैशाची परिपूर्णता असं आपण माना. मग एकेका भूताचे 100 पैसे. मग भगवंताने काय केलं की यांचे 2 विभाग केले. म्हणजे आता 100 पैशाचे 2 विभाग झाले, 50 पैशांचे 2 विभाग झाले. मग यानंतर एक 50 पैशाचा भाग तसाच ठेवला आणि दुसरे जे 50 पैसे आहेत त्याचे पुन्हा 4 भाग केले, 12.5, 12.5, 12.5, 12.5. आणि मग काय केलं की स्वतःचा असलेला 50 पैशाचा भाग तसाच ठेवून आपल्याहून इतर असलेले जे काही 4 महाभूतं आहेत तर प्रत्येक महाभूताचे 12.5, 12.5, 12.5, 12.5 एकाला मिळवले गेले. म्हणजे स्वतःचे 50 पैसे राहिले आणि इतर 4 जणांकडनं प्रत्येकी 12.5, 12.5 आल्यामुळे पुन्हा ते 50 झाले. आणि असं एकत्रीकरण जे झालं त्यालाच पंचीकरण असं म्हटलं गेलेलं आहे. असं प्रत्येक महाभूताच्या संबंधाने घडलं. याचा परिणाम काय झाला की पंचीकृत महाभूतांपासून पुढे त्रैलोक्य निर्माण झालं, अर्थात सृष्टी निर्माण व्हायला लागली. आणि या प्रत्येक महाभूताच्या ठिकाणी आपला एक विशेष गुण आणि इतरांच्या गुणाचा विषय आला. पण यामध्ये देखील असं असतं की कारणाचे गुण कार्यामध्ये येत असतात, कार्याचे गुण हे कारणामध्ये कधीही जात नाहीत. म्हणून आपण बघा व्यवहारामध्ये देखील एखादा मुलगा चांगला किंवा वाईट जर वागला तर साहजिकच असं म्हटलं जातं शेवटी बापाच्या वळणावर गेला. अर्थ काय कळाला की कारणाचे गुण कार्यामध्ये आलेले आहेत. मग यामध्ये पंचमहाभूतांमध्ये सर्वात पहिलं भूत कोणतं आहे तर आकाश आहे. आकाशाचा शब्द गुण कोणता सांगितलेला आहे तर शब्द गुण हा आकाशाचा गुण सांगितलेला आहे. बरं, त्यानंतर आकाशापासून निर्माण झालेलं भूत कोणतं आहे तर वायू आहे. या वायूच्या ठिकाणी स्वतःचा स्पर्श गुण तर आहेच आहे, परंतु आकाशाचा शब्द हा देखील गुण त्याच्या ठिकाणी आला. म्हणून आकाशाच्या ठिकाणी शब्द नावाचा एकच गुण, परंतु वायूच्या ठिकाणी स्पर्श आणि शब्द असे 2 गुण आपल्याला पाहायला मिळतात. यानंतर वायूपासून निर्माण झालेलं तेज म्हणजे अग्नी. या अग्नीच्या ठिकाणी रूप हा स्वतःचा एक गुण आहे, पण त्याबरोबर आकाशाचा शब्द आणि वायूचा स्पर्श हे 2ही गुण आले. म्हणून वायूच्या अग्नीच्या ठिकाणी 3 गुण झाले. अग्नीनंतर 4थं महाभूत जे आहे ते अप म्हणजे पाणी तत्व आहे. या पाण्याच्या ठिकाणी रस नावाचा स्वतःचा गुण आहेच आहे, पण त्याबरोबर आकाशाचा शब्द, वायूचा स्पर्श
अग्नीचा रूप आणि स्वतःचा रस असे एकंदरीत 4 गुण आपल्याला पाहायला मिळतात. आणि पृथ्वीचा जर विचार केला तर पृथ्वीच्या ठिकाणी स्वतःचा गंध नावाचा एक गुण आहेच. त्याबरोबर या मागच्या 4 भूतांचे देखील तिच्यामध्ये अंश असल्यामुळे त्या प्रत्येक भूताचा थोडा थोडा अंश तिच्यामध्ये आहे. आकाशाचा शब्द आहे, त्यानंतर वायूचा स्पर्श आहे, अग्नीचं रूप आहे, पाण्याचा रस आहे आणि स्वतःचा सुगंध आहे. म्हणजे पृथ्वीच्या ठिकाणी एकंदरीत 5 गुण आहेत असं आपल्याला पाहायला मिळालं. बघा, पंचदशीकार चिंतन करतात, प्रतिध्वनिर्वियत शब्दो वायो बेसिती शब्दनम. आकाशामध्ये प्रतिध्वनी होणे एवढा एकच गुण आपल्याला पाहायला मिळतो. आपण जर भव्य देवालयामध्ये किंवा माळ जमिनीवरती जाऊन ओरडलो तर आपल्याला किंवा काही वाजवलं तर प्रतिशब्द होतो. बहुतेक याचं सर्वांना ज्ञान आहेच आहे, कारण की या प्रतिशब्दाला, प्रतिध्वनीला गुहादिकांसारख्या पोकळी वाचून दुसरं काही कारण दिसत नाही, म्हणून तो आकाशाचा शब्द असावा असा निश्चय होतो. बरं, मग आता वाऱ्याचा जर आपण विचार केला तर वारा फक्त शब्दच देतो का? नाही आहे. तर रूपरहित स्पर्शवान वायू असं न्यायशास्त्रकारांनी या वायूचं चिंतन केलेलं आहे की जो रूपरहित आहे आणि स्पर्श या गुणाने जो संपन्न आहे त्याला वायू असं म्हणा. वारा आम्हाला दिसत नाही, रूपरहित आहे, परंतु वाऱ्याचा आम्हाला स्पर्श होतो आणि त्याबरोबरच सोसाट्याचा वारा सुटला की सुई सुई झुई झुई असा जो आवाज येतो, वायो बेसिती शब्दनम, म्हणजे आकाशाचा गुण त्या ठिकाणी मिळाला. आता तिसरं अग्नितत्व जर आपण पाहिलं तर या अग्नितत्वाच्या ठिकाणी स्वतःचा रूप नावाचा गुण आहे. वारं जर पाहिलं तर त्याच्या ठिकाणी रूप नाही पण स्पर्श आहे, पण अग्नीच्या ठिकाणी रूपही आहे. अग्नी दिसतो, अग्नीचा गरम स्पर्शही होतो आणि अग्नीमध्ये आवाजही आहे. ज्या वेळेला अग्नी प्रदीप्त होतो त्यावेळेला भुक 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 असा जो आवाज येतो, वन्नव भुग भुग ध्वनी, हा आकाशाचाही गुण त्याच्या ठिकाणी आहे, वायूचाही गुण आहे, स्वतःचाही गुण आहे. पण पाण्याचा जर आपण विचार केला तर पाणी कसं आहे, तर पाणी ज्या वेळेला वाहतं त्यावेळेला त्याचा बुलुबुलू किंवा झुळूझुळू असा आवाजही येतो, म्हणजे आकाशाचा गुण त्याच्या ठिकाणी आला. बरं, पाण्याचा आपल्याला स्पर्श होतो म्हणजे वायूचा गुण आला. पाणी आपल्याला दिसतं म्हणजे अग्नीचा गुण आला. आणि पाणी आपल्याला रस देतं म्हणजे मधुरता इत्यादी रस आपल्याला पाण्याच्या माध्यमातून प्राप्त होतो. हा त्याच्या ठिकाणी असलेले 4 गुण आहेत. आणि पुढे नीलादिकं चित्ररूपं मधुराम्लादिको रसः सुरभी तरगंधौ गुणा सम्यक विवेचिताः. पृथ्वीचा जर आपण विचार केला तर पृथ्वीच्या ठिकाणी आवाज आहे, म्हणून पृथ्वीवरती जर एखादी वस्तू पडली तर धपकन आपल्याला आवाज येतो, म्हणजे आकाशाचा गुणही त्याच्या ठिकाणी आहे. याबरोबर तिचा आपल्याला स्पर्श होतो म्हणून म्हणजे वायूचा गुण आहे. पृथ्वी आपल्याला दिसते म्हणजे आपल्याला पृथ्वीच्या ठिकाणी अग्नीचा गुण पाहायला मिळाला. यानंतर पृथ्वी माती जर आपण उचलून तो जिभेवर ठेवली तर तिचा रस आपल्याला चाखायला मिळतो, म्हणजे पाण्याचाही गुण तिच्या ठिकाणी आहे. आणि त्याबरोबर गंध म्हणजे तिचा वास येतो. हे 5 गुण आपल्याला या पृथ्वीच्या ठिकाणी पाहायला मिळाले. मग असं जे पंचीकरण झालं, हे पंचीकरण झाल्यानंतर या पंचीकृत महाभूतांपासूनच पुढे सर्व जग निर्माण झालेलं आहे. मग मनोदशेंद्रियाध्यक्षं हृत्पद्मगोलके स्थितं तच्चान्तःकरणं बाह्ये श्वस्वातंत्र्याद्विनेंद्रियैः. मग 10 इंद्रियांना
प्रेरणा करणारं मन इत्यादी या सर्वांचं कर्म पुढे सांगितलं गेलेलं आहे. तात्पर्य मला असं सांगायचं आहे की ही जी प्रकृती आहे, ही प्रकृती या 8 प्रकारांनी सांगितली गेलेली आहे. म्हणजे एकाच प्रकृतीचे हे 8 भाग आहेत. कोणते कोणते? पाणी, अग्नी, आकाश, पृथ्वी, वायू, मन, बुद्धी आणि अहंकार. आणि ह्या 8 स्वरूपांनी ही प्रकृती सर्व जग निर्माण करते. आणि हे कळणं म्हणजेच विज्ञान आहे. किंबहुना या प्रकृतीने निर्माण केलेल्या या जगताला खरं मानणं म्हणजे देखील विज्ञान आहे. आता जग कसं निर्माण झालं याची एक सामान्य प्रक्रिया आपल्याला कळाली की नाही? कळाली. बघा, स्वामीजींनी असं म्हटलेलं आहे, धनंजया ह्याची प्रकृतीपासून होतसे निर्माण त्रैलोक्य हे, तुझ्या मनी ऐसा जरी अभिप्राय कैसी भिन्न होय अष्टधाही. की या प्रकृतीपासूनच जग निर्माण होतं. मग कसं कसं जग निर्माण होतं या संबंधातली एक सामान्य प्रक्रिया जी आहे हे मी आपणास सांगितली आहे. यानंतर तर पुष्कळ विचार आहे की मग त्या प्रकृतीपासूनच 84 लक्ष योनी वगैरे कसे निर्माण होतात हे आपल्याला पुढे येणारच आहे. असो, म्हणून पुढच्या श्लोकामध्ये असं म्हणतात, अपरेय मितस्त्वन्याम प्रकृतीम विद्धी मे पराम जीवभूताम महाबाहो ययेदन धार्यते जगत. म्हणजे हे महाबाहो अर्जुना, ही माझी अपरा प्रकृती आहे आणि हिच्याहून भिन्न म्हणजे आता जी काही एकंदरीत सांगितली ना 8 प्रकाराने व्यक्त होणारी ती भगवंताची कोणती प्रकृती आहे? अपरा प्रकृती आहे. आणि या अपरा प्रकृतीहून भिन्न जीवस्वरूप जी प्रकृती आहे, जिनं हे सर्व जग धारण केलेलं आहे, त्या माझ्या पराप्रकृतीला जाण. म्हणजे 2 प्रकृती सांगितल्या, एक पराप्रकृती आणि दुसरी अपराप्रकृती. तर आता पुढे सांगतात, पार्था आठांची ह्या जी का साम्यावस्था प्रकृती ती श्रेष्ठा तुझी माझी, पराप्रकृती ते जीव ऐसे नाव जडा ते सजीव करी जी का. ही ओवी जी आहे ही फार महत्त्वाची ओवी आहे. अर्जुना, भूमी इत्यादी 8 प्रकारच्या कार्यरूप प्रकृतीची जी साम्यावस्था आहे, म्हणजे भूमी इत्यादी 8 पदार्थ जेव्हा स्थूल नामरूपांचा त्याग करून सूक्ष्म अशा कारणरूपाने समान असतात, तेव्हा ती साम्यावस्था माझी श्रेष्ठ प्रकृती आहे. आणि ही प्रकृती माझ्या चिदाभासाने सहित असल्यामुळे चैतन्य प्राधान्याने या प्रकृतीलाच जीव अशी नावाची व्यवस्था आहे. आणि या साम्यरूप प्रकृतीचे समष्टी आणि व्यष्टी असे 2 भाग पडतात. पैकी समष्टी भागाला माया म्हणतात आणि व्यष्टी भागाला अविद्या असं म्हणतात. समष्टी या शब्दाचा सरळ सरळ अर्थ आहे की सामूहिक, जिथे अनेकांचा संबंध आहे त्याला समष्टी म्हणा, आणि जिथे व्यक्तिशः एकाचा संबंध आहे त्याला व्यष्टी असं म्हणा. एक झाड म्हणजे व्यष्टी आहे आणि अनेक वृक्षांचं वन म्हणजे वृक्षांची त्या ठिकाणी समष्टी असते. मग या पद्धतीने या प्रकृतीचे जे 2 भाग आहेत, तर त्यापैकी समष्टी भागाला माया असं म्हणतात आणि व्यष्टी भागाला अविद्या असं म्हणतात. मायेत आणि अविद्येत या दोन्हीमध्ये अनेन जीवेनात्मनानुप्रविश्य म्हणजे शुद्ध परमात्मा हा जीवरूपाने प्रविष्ट झाला आहे असं श्रुतीने सांगितलं आहे. अर्थात मायेतील जीवाला ईश्वर असं म्हणतात आणि अविद्येतील जीवाला क्षेत्रज्ञ असं म्हटलेलं आहे. म्हणून जगद्गुरु श्री तुकोबरायांनी आणि शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांनी देखील सोप्या रीतीने सांगितलेलं आहे, अविद्या कल्पना तेणे झाला जीव मायोपाधी शिव बोली जेती. अविद्या कल्पना यांच्यामुळे
जीव ही संज्ञा प्राप्त झाली तर माया या उपाधीमुळे शिव ही संज्ञा प्राप्त होते, म्हणजे ईश्वर होतो. मग यापैकी क्षेत्रज्ञाची म्हणजे जीवाची व्याप्ती ती देहातच असते, तो देहाचं धारण करतो. आणि ईश्वराची व्याप्ती ही केवळ देहात नसून देहाहून अधिक, म्हणजे देहात तर आहेच आहे, पण त्यापेक्षाही अधिक म्हणजे भूमी इत्यादी जे काही आपण 8 स्थळं पाहिलेत, पदार्थ पाहिलेत, या अष्टधा प्रकृतीमध्ये देखील आहे. आणि म्हणूनच तो ईश्वर भूमी आदी जगाचं धारण करतो. परंतु ईश्वर आणि क्षेत्रज्ञ या दोघांना सामान्यतः जीव हेच नाव आहे आणि त्यांचं कार्य देखील सामान्यतः एकच आहे असं आता सांगतात. जे जडा ते जीववी, चेतने ते चेतवी, मना करवी मानवी शोकमोहो. म्हणजे ही जी जीवरूप प्रकृती आहे ती देहेंद्रिय प्राणादी जड पदार्थांना त्यांच्या ठिकाणी अहम असा अभिमान धारण करायला लावून त्यांचंच तोषण पोषण रक्षण करून जगवते. आणि देहामध्ये नखशिखांत व्यापून असलेल्या संवेदनात्मक चेतनेला ती जागृत ठेवते. आणि हीच जीवरूप प्रकृती जी आहे ही मनाकडून शोक मोह मानून घेते. मग बुद्धीच्या अंगात जे प्रमाणजन्य ज्ञान असतं ते तिच्या केवळ सान्निध्याची कृती आहे. आणि ज्या जीवरूप प्रकृतीने अहंकाराच्या चातुर्याने सत्तास्फूर्तीद्वारा जगताचं आणि भोग्यबुद्धीद्वारा शब्दस्पर्शादी विषयांचं आणि ममताद्वारा स्त्री पुत्रादिकांचं धारण केलं आहे. म्हणजे ही जी काही जीवरूप प्रकृती आहे ना, तर ही कशी आहे तर हिने अहंकाराच्या चातुर्याने सत्ता आणि स्फूर्तीच्या माध्यमातून जगाचं धारण केलं आहे. भोग्य बुद्धीच्या द्वारा शब्दस्पर्शादी विषयांचं धारण केलं आहे आणि ममतेच्या द्वारा स्त्री पुत्रादिकांचं धारण केलेलं आहे. हेच पुढे सांगतात. एतद्योनीनि भूतानि सर्वाणि इत्युपधारय अहंकृत्स्नस्य जगत प्रभवः प्रलयस्तथा. म्हणजे या जगातील संपूर्ण भूते परा आणि अपरा प्रकृती कारणवान आहेत. म्हणजे एकतर परा प्रकृती त्यांचं कारण आहे किंवा अपरा प्रकृती त्यांचं कारण आहे. आणि या दोन प्रकृतीपासून सर्व भूत उत्पन्न झालेले आहेत असं जाण. अर्थात प्रकृती विशिष्ट असलेला परमात्माच सर्व जगाच्या उत्पत्तीचं आणि प्रलयाचं स्थान आहे हे यातून सिद्ध होतं. आता स्वामीजी सांगतात, स्थूल प्रकृतीशी कौतुके संयुक्त पार्था जेव्हा होत प्रकृती ही प्राणीवर्गरूप नाण्यांची केवळ तेव्हा टाकसाळ सुरू होय. म्हणजे ती सूक्ष्म प्रकृती ज्या वेळेला स्थूल रूपाने भूमी आप तेज वायू आकाश मन बुद्धी अहंकार इत्यादी रूपाने परिणामाला प्राप्त होते, त्यावेळेला प्राण्यांच्या उत्पत्तीची टाकसाळ सुरू होते. आणि मग त्या प्राण्यांवरती जरायुज अंडज स्वेदज उद्भिज्ज अशा 4 प्रकारांचा ठसा हा आपोआप उमटू लागतो. म्हणजे एकंदरीत आपण जर योनी पाहिल्या तर त्या 4 खाणीतनं असलेल्या योनी आहेत. तर ह्या 4 खाणी आहेत. पहिली खाण अशी सांगितलेली आहे उद्भिज्ज. याचा अर्थ आहे जमिनीला फाडून जे बाहेर पडतात त्यांना उद्भिज्ज असं म्हटलेलं आहे. आपण झाडं लता वेली दगडं यांचा जर विचार केला तर हे जमिनीतनं वरती येतात. आपण बीज जमिनीमध्ये पेरतो आणि अनुकूलता प्राप्त होऊन
ते भूमीमध्ये पेरलेलं बीज हे अंकुराला येतं, अंकुरित होतं, पुढे मोठं होतं, तर जमिनीला फाडून ते वरती येतं की नाही, म्हणून त्याला उद्भिज्ज असं म्हटलं गेलेलं आहे. यानंतर उष्णता, घाम इत्यादींमुळे निर्माण होणारी दुसरी खाण आहे, त्याला स्वेदज असं म्हटलं गेलेलं आहे. उवा, ढेकणं, डास इत्यादी जे आहेत हे स्वेदज या खाणीतले आहेत. तिसरा प्रकार आहे अंडज, म्हणजे अंड्यापासून ज्यांचा जन्म झालेला असतो त्यांना अंडज असं म्हटलेलं आहे. यामध्ये तिर्यक योनी अर्थात पक्ष्यांचा विचार केला गेलेला आहे. आणि चौथा प्रकार सांगितलेला आहे, त्याला म्हणतात जरायुज, म्हणजे जाराने वेष्टित अशा अवस्थेमध्ये ज्यांचा जन्म होत असतो त्याला जरायुज असं म्हणतात. यामध्ये चतुष्पाद प्राणी आहेत आणि आपला मानव देह आहे. गाय इत्यादी ज्या वेळेला प्रसूत होतात त्यावेळेला त्यानंतर त्यांचा तर जार पडून जातो. मानवी अपत्य देखील जाराने वेष्टित अशा अवस्थेमध्येच ते जन्माला आलेलं असतं, म्हणून त्याला जरायुज असं म्हटलं गेलेलं आहे. मग असे जे काही ते प्राणी आहेत त्या प्राण्यांवरती असा हा 4 प्रकारचा ठसा हा आपोआप उमटू लागतो. परंतु जरी हे 4 प्रकार वेगवेगळे असतील, उद्भिज्ज, स्वेदज, अंडज, जरायुज, तरी देखील सर्वांची जीवदशा, बद्धावस्था आणि जन्म मरणादी अवस्था ही सारखीच असल्यामुळे परमार्थ दृष्टीने सर्व प्राणीरूपी नाण्यांची जी किंमत आहे ती एकच होईल का व्यवहार दृष्टीने पूर्वकर्मानुसारे त्यांच्या जाती भिन्न होतील, हा प्रश्न निर्माण होतो. मग सांगतात 184 योनीचे आकार सहजे तयार होती तेथे, ऐसे आणि काही आकार ते किती, नेणो तया मिती पंडुसुता. अरे अशा 84 लक्ष जाती निर्माण होतात आणि पुन्हा प्रत्येक जातीमध्ये किती जीव शरीरे असतात त्या भंडाराची तर संख्याच जाणता येत नाही. आणि अशा प्रकारे प्राणीरूपी नाण्यांनी हा ब्रह्माचा गाभारा भरून गेला आहे. आता बघा एकंदरीत योनी किती आहे तर 84 लक्ष योनींचा विचार केलेला आहे. शास्त्रकारांनी याचे देखील फार चिंतन केलेलं आहे की कोणत्या योनीमध्ये किती लाख संख्या आहे. त्यावर त्यांनी असं म्हटलेलं आहे जलजा नवलक्षास्तु, जलचर जे प्राणी आहेत त्यामध्ये 9 लाख प्रकार आहेत. रुद्रलक्षास्तु कृम्याद्या, हे जे काही किडे आळया वगैरे जे आहेत यांच्यामध्ये 11 लाख प्रकार आहेत. स्थावराणांच्या विंशतिही, म्हणजे झाडं वगैरे जे आहेत यांच्यामध्ये 20 लाख जाती आहेत. त्रिशमलक्ष गवादीनाम, गाई वगैरे जे चतुष्पाद प्राणी आहेत यांच्यामध्ये 30 लाख प्रकार आहेत. आणि शेवटी असं सांगितलेलं आहे चतुर्लक्षास्तु मानवाहा, मानवांमध्ये 4 लाख प्रकार आहेत असं आपल्याला चिंतन पाहायला मिळतं. अर्थात हे 4 लाख कसे मानायचे, कसे धरायचे हा सगळा विचार आहे. आत्ता मी तो विस्तार या ठिकाणी मांडत नाही. आणि अशा पद्धतीने एकेका जातीमध्ये म्हणजे 84 लक्ष योनी म्हणजे जाती निर्माण झाल्या आणि त्या पुन्हा प्रत्येक एका जातीमध्ये किती जीव शरीर असतील याची संख्यासुद्धा करता येत नाही. मग अशा प्रकारे या प्राणीरूपी नाण्यांनी हा ब्रह्माचा गाभारा भरून गेला आणि या पद्धतीने प्रकृतीच्या टाकसाळीतून एकाच वजनाची, एकाच योग्यतेची आणि पंचमहाभूतांपासून उत्पन्न झालेली अशी पुष्कळ प्राणीरूपी नाणी पडतात. आणि मग त्या नाण्यांच्या संपत्तीचा हिशोब ही शेवटी प्रकृतीच ठेवते. जे आखोणी नाणे विस्तारी, पाठीतयाची आटणी करी, माझी कर्माची या व्यवहारे प्रवर्तुदावी. स्वामीजी म्हणतात आखोनी या नाणी विस्तारिते पाही, मग आटणी ही तीच करी, कर्माची या व्यापारी मध्येच
प्रवर्तवी साच प्राणी असी. म्हणजे या प्राणीरूपी नाण्यांच्या संपत्तीचा हिशोब प्रकृतीच ठेवते. का? कारण ही प्रकृतीच जगत उत्पत्तीच्या वेळी जरायुज 1, अंडज 2, स्वेदज 3, उद्भिज्ज 4 असे प्रत्येकावर आकडे घालून पुन्हा त्या नाण्यांचा 84 लक्षाच्या संख्येने विस्तार करते आणि नंतर ती प्रकृती प्रलय काळाच्या वेळी त्या नाण्यांची आटणी करून साम्यावस्था निर्माण करते आणि मधल्या काळामध्ये या प्राणीरूपी नाण्याचं भांडवल धर्म अधर्माच्या व्यापारात गुंतवलेलं आहे असं दाखवते. अर्थात हे रूपकाच्या माध्यमातून वर्णन केलेलं आहे. म्हणून पुढे तर असं म्हणलंय, असो हे रूपक सांगेन सरळ तुझं आकळेल कैसे ऐसे आता. हे रूपक असू दे, ज्या योगाने हा विषय स्पष्ट होईल असं सांगतो ऐक. म्हणजे सारांश प्रकृतीच नामरूपांचा अतिरेक करते. मग आता सांगतात, आणि ही प्रकृती तर माझ्या अधिष्ठान स्वरूपाच्या ठिकाणी भासते. याविषयी खोटं असं काहीच नाही. म्हणून प्रकृती विशिष्ट असलेला मीच जगाच्या उत्पत्ती स्थिती लयाला कारण आहे, किंवा मीच जगाच्या प्रारंभी मध्ये आणि शेवटी आहे असं तू जाण. इथपर्यंतचा विचार सांगितला. आता पुढे सांगतात, मत्तः परतरं नान्यत् किंचिदस्ति धनंजय मयि सर्वमिदं प्रोक्तम सूत्रे मणिगणा इव. म्हणजे माझ्या वाचून अर्जुना परमार्थतः दुसरं काही नाहीच, किंवा परमार्थतः सत्य दुसरं काही नाही. सोन्याच्या दोरात सोन्याचे मणी जसे ओवलेले असावेत त्याप्रमाणे माझ्या ठिकाणी हे सर्व जगतच गोवलेलं आहे. यावर व्याख्यान करत असताना म्हणतात, मृगजळाचे ते पाहू जाता मूळ सूर्याची केवळ नव्हे रश्मी तैसे आदिमाये प्रकृतीपासून जाहली निर्माण जी का सृष्टी. म्हणजे मध्यान्नाच्या वेळी रोहिणी मुहूर्त असतो त्यावेळी सूर्याची किरणे सरळ उखर भूमीवर पडतात आणि तेव्हा मृगजळाचा भास होतो. परंतु त्या मृगजळाचं मुख्य कारण जर आपण पाहू गेलं तर असं कळेल की हे केवळ किरण त्या मृगजळाला कारण नसून तो सूर्यच मुख्य कारण आहे. त्याप्रमाणे अर्जुना, जेव्हा या प्रकृतीपासून जगाची उत्पत्ती झालेली असते आणि जेव्हा प्रकृतीने सर्व जगत एकत्र करून त्याची समाप्ती किंवा लय केलेला असतो त्यावेळेला या जगताच्या उत्पत्ती स्थिती लयाला मुख्य कारण मीच आहे. आणि याप्रमाणे जगत हे उत्पन्न झाल्यानंतर अस्तित्वाला प्राप्त होतं. स्थिती काळात ते ज्ञानाला विषय होतं आणि लय काळामध्ये दिसत नाही, म्हणून ज्ञानाला विषय होत नाही. पण हा सर्व प्रकार माझ्या अधिष्ठानाचे ठिकाणीच आहे. ज्याप्रमाणे सूत्राने मणी धारण करावेत त्याप्रमाणे मी विश्वाला सत्ता स्फूर्तीद्वारा धारण करतो. मग आता पुढे सांगतात, सुवर्णाचे मणी केले ते सोनियाचे सुती ओविले तैसे म्या जग धरिले सबाह्य अभ्यंतरी. ही ओवी जी आहे ही फारच महत्वाची ओवी आहे. पार्था करी मी ह्या विश्वासी धारण जैसा मणिगण सूत्रा माझी. भगवान सांगतात, ज्याप्रमाणे सोन्याचे मणी करावेत आणि ते सोन्याच्याच दोरात ओवावेत त्याप्रमाणे मी हे जगत आतून व बाहेरून धारण केलेले आहे. मग मूळ गीतेत दिलेल्या सामान्य सूत्र मण्याच्या दृष्टांतात धारेधारक भाव आहे, पण तो आधार आधेय भावमूलक आहे. म्हणजे मृत्तिका घटाप्रमाणे तो कार्यकारण भावमूलक नाही. कारण सूत्र आणि मणी विजातीय असतील तर त्यांच्यात कार्यकारण भाव असणं शक्य आहे, परंतु परमात्मा आणि जगत यांच्यात कार्यकारण भावमूलक धारेधारक भाव आहे. आणि शिवाय सूत्राची व्याप्ती मण्यात असते पण मण्याच्या बाहेर नसते.
पण परमात्म्याची व्याप्ती जगाच्या आतही आहे आणि बाहेरही आहे. म्हणून या दृष्टांतात साम्य नाही. याकरताच श्री ज्ञानोबारायांनी सूत्र आणि मणी या दोघांना सुवर्णाचं करून त्या दार्ष्टांतिकाशी साम्य निर्माण केलेलं आहे. म्हणजेच सोन्याचे मणी तयार केले आणि ते सोन्याच्याच सुतात म्हणजे तारेमध्ये ओवले, तर त्यात सूत आणि मणी यांच्यामध्ये विजातीय भेद राहील काय? नाही. आणि सोने आणि सूत्र यांच्यामध्ये कार्यकारण भावमूलक धारधारक भाव निर्माण झाला की नाही? होय. अर्थात या दृष्टांताप्रमाणे मी जगाचं कारण असल्यामुळे हे जग माझ्याहून भिन्न नाही आणि मीच हे जगत आतून बाहेरून धारण केलं आहे. आणि शिवाय सोन्याची सुताच्या रूपाने व आत नाही म्हणजे सोन्याची सुताच्या रूपाने आत आणि मण्याच्या रूपाने बाहेर व्याप्ती सिद्ध होते, तसा मीच जगामध्ये आणि जगाच्या बाहेरही व्याप्त आहे. हे सुवर्ण सूत्र मण्याच्या विशेष दृष्टांतावरून ज्ञानोबारायांनी दाखवून दिलेलं आहे. म्हणजे काय आहे, थोडक्यात माऊलींना यातून असं सांगायचं आहे की मीच या विश्वाला धारण करतो, परंतु विश्वाला धारण करत असताना अभिन्नत्वाने धारण करतो. म्हणजे धारण करणाराही मीच आणि धारण केला जाणाराही मीच आहे, असं अभेदत्व माऊली या ठिकाणी स्पष्ट करतात. म्हणून याकरता उदाहरण दिलेलं आहे. ज्या दोऱ्यामध्ये मणी ओवायचे आहेत तो दोरा देखील सोन्याचाच आणि जे मणी ओवले जाणार आहेत ते देखील सोन्याचेच. म्हणजे दोराही सोनंच आणि मणी देखील सोनंच. हे जसं अभेदत्व त्यांच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं, तसं अभेदत्व या ठिकाणी माऊली व्यक्त करतात. म्हणून आता पुढे असं सांगतात, हे कसं आहे तर रसोहम अप्सु कौंतेय प्रभास्मि शशिसूर्ययोः प्रणवः सर्ववेदेषु शब्दः खे पौरुषं नृषु पुण्यो गंधः पृथिव्यांच तेजश्चास्मि विभावसौ जीवनं सर्वभूतेषु तपश्चास्मि तपस्विषु. म्हणजे हे अर्जुना, पाण्यामध्ये जो रस आहे तो मीच आहे, सूर्यचंद्रातील जो प्रकाश आहे तो मीच आहे, सर्व वेदातील ओंकार मीच आहे, आकाशातील शब्द मीच आहे, मनुष्यातील पुरुषत्व मीच आहे, पृथ्वीमध्ये जो पवित्र गंध आहे तो मीच आहे, अग्नीचे ठिकाणी जे तेज आहे ते मीच आहे आणि सर्व भूतातील जीवन मीच आहे, तपस्व्यांमधलं तप देखील मीच आहे. आता यावर केलेलं व्याख्यान जे आहे ते आपण बघा. सरळ सरळ व्याख्यान आलेलं आहे की म्हणून या जळा माझी जो का रस किंवा असे स्पर्शवायू माझी, चंद्रसूर्या माझी किंवा जो प्रकाश मीची तो निशेष जाण ऐसे. आता आपण पाहून आलो ना की अभिन्नत्वाने तो हे सर्व धारण करतो परमात्मा. ज्याप्रमाणे दोरा देखील सोन्याचाच आणि मणी देखील सोन्याचेच, तद्वत पाणी देखील परमात्मा आणि त्या पाण्यातील असलेला जो रस आहे तो देखील परमात्माच. म्हणून या दृष्टिकोनातूनच या दोन श्लोकांचा सरळ सरळ व्याख्यारूप विभाग असा आहे. पाण्यात जो रस आहे किंवा वायूमध्ये जो स्पर्श आहे किंवा चंद्र सूर्यामध्ये जो प्रकाश आहे तो मीच आहे असं जाण. त्याचप्रमाणे पृथ्वीच्या ठिकाणी जो स्वाभाविक पवित्र गंध आहे अर्जुना तो मीच आहे, आकाशामध्ये जो शब्द आहे तो मीच आहे, वेदातला ओंकार मीच आहे, पुरुषाच्या ठिकाणी जे पुरुषत्व म्हणजे बलवीर्य संपन्न अशा मी अहंकाराने व्यक्त होतं ते पौरुष मीच आहे. आणि अर्जुना हे मी तुला सांगत आहे, ज्या तेजाला अग्नी या नावाचं वरवरचं कवच आहे ते दूर सारल्यानंतर जे सत्य आत्मतेज आहे ते मीच आहे. त्रैलोक्यामध्ये नाना प्रकारच्या योनीमध्ये प्राणी जन्माला येऊन आपापल्या जगवणाऱ्या आहारांचं सेवन करतात. म्हणजे उदाहरण सांगितलेलं आहे की राहती ते कोणी सेवोनी पवन, कोणी एक तृणभक्षोणी, अन्नाधारे कोणी राहती केवळ प्राशोनिया जळ कोणी एक. की अजगरासारखे कित्येक प्राणी असे आहेत की ते मुख्यतः वाराच पितात. बैल, घोडे इत्यादी प्राणी असे आहेत ते गवतामुळे जगतात. मनुष्य इत्यादी असे कित्येक प्राणी आहेत की ते धान्याच्या आधाराने जगतात.
मासे इत्यादी जलचर असे प्राणी आहेत की जे पाण्यामुळे जगतात. याप्रमाणे प्रत्येक प्राण्याकरता त्याच्या त्याच्या देह, इंद्रिय, मन, बुद्धी, प्राण यांच्या प्रकृतीला अनुसरून जे वेगवेगळे जगण्याचे साधन दिसतं, त्या सर्वांमध्ये अभिन्न रूपाने मीच एक परमात्मा आहे असा विचार मांडतात. आता पुढे सांगतात, बीजं मां सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनम बुद्धिर्बुद्धिमतामस्मि तेजस्तेजस्विनामहं बलं बलवतांचाहं कामरागविवर्जितं धर्माविरुद्धो भूतेषु कामोस्मी भरतर्षभ. म्हणजे अर्जुना, तू मला सर्व भूतांचं नित्य कारण जाण, बीज जाण, आणि मी बुद्धिमानातली बुद्धी आहे, तेजस्वी लोकांमधलं तेज आहे. किंवा अर्जुना, प्राप्तीचं कारण नसतानाही अप्राप्त विषय प्राप्त व्हावेत असं जे वाटणं आहे त्याला काम असं म्हणतात. आणि नाशाची कारणं असूनही प्राप्त विषय नष्ट होऊ नये असं जे वाटतं याला राग असं म्हणतात. अशा लक्षणांच्या काम आणि रागांनी रहित जे बलवानातलं बळ ते मीच आहे. भूतांच्या ठिकाणी धर्माशी अविरुद्ध असलेला काम तो मीच आहे. म्हणजे या ठिकाणी काम हा देखील भगवंताची विभूती आहे असा विचार मांडलेला आहे. आणि म्हणूनच त्याला पुरुषार्थत्व शास्त्रकारांनी दिलेलं आहे. या श्लोकावरचं व्याख्यान आपण बघा. पै आदिचेनी अवसरे, म्हणजे जे का सृष्ट्यारंभी शून्याच्या अंकुरे सर्वथा विस्तारे आत्मतत्व. सृष्टीचा त्या लय होता तिये वेळी अक्षर जे गिळी ओंकाराची. म्हणजे जे बीज जगत उत्पत्तीच्या काळामध्ये सृष्टीच्या आरंभाला आकाशाच्या अंकुराने वाढते. शून्याच्या अंकुरे म्हणजे आकाशरूपी कुंभाने आकाशाच्या अंकुराने वाढते. म्हणजेच आकाश या कार्यापासून सुरुवात होऊन पृथ्वीपर्यंत कार्य होतात. आणि प्रलय काळामध्ये ओंकाररूपी पीठावरचीच अ उ म हे अक्षर देखील जे बीज गिळून टाकतं, ओंकार स्वरूप शब्दतन्मात्राचाही ज्या बीजामध्ये लय होतो, किंवा स्थितिकाळात जोपर्यंत हा विश्वाकार आहे तोपर्यंत ते बीज विश्वाच्या आकारासारखंच दिसतं. आणि मग महाप्रलयाच्या अवस्थेमध्ये हे बीज स्थूल किंवा सूक्ष्म कोणत्याच आकाराने नसतं. असं जे उत्पत्तीरहित आहे ते विश्वाचं बीज स्वभावतः मीच आहे. आणि ही गोष्ट असूनही तुझ्या तळ हातावरती मी देत आहे. म्हणजे मी कसा या विश्वाचा बीज आहे ते भगवान या ठिकाणी सांगतात, स्पष्ट करून सांगतात. आणि मग सांगतात की अर्जुना, मग तू आता ते ज्ञानाने उघड करून विचाराच्या गावाला आणशील. विश्व आणि बीज यांचा नित्य अनित्य विचार करशील तर त्या विचाराचा नीती, धर्म, भक्ती व मोक्ष सुखासाठी चांगला उपयोग झाल्याचं तुला अनुभवाला येईल. म्हणजे जर तू या माझ्या यथार्थ स्वरूपाचा विचार केला, चिंतन केलं, आणि हे परमात्मा स्वरूपच या विश्वाला बीज आहे असा विचार केला तर या विचाराचा नीती, धर्म, भक्ती, मोक्षासाठी चांगला उपयोग झालेला तुला लक्षात येईल. असो, जरी प्रसंग सांडून न बोले मी आता सांगेन तत्वाचा संक्षेप आहे. म्हणजे काय, आता भगवान स्वतःच सांगतात, माऊली भगवंताच्या मुखातनं बोलतात की हे जे काही मी तुला आत्तापर्यंत सांगितलं ना, तर हे थोडंसं विषयांतर करून, म्हणजे विषयाला सोडून मी बोललो, पण असं ते विषयाला सोडून असलेलं माझं बोलणं असू दे, परंतु आता विषयांतर न होईल असं थोडक्यात बोलतो. मग सांगतात की तपस्वी लोकांमध्ये जे तप आहे ते माझं स्वरूप आहे. बळया माझी बळ तेमी जाण आढळ, बुद्धिमंती केवळ बुद्धी तेमी. म्हणजे बलवानातील कामरागादी दोषांनी न ढळणारं जे बळ आहे ते मीच आहे. आणि बुद्धिमानातील जी शुद्ध धर्मतत्वापासून न ढळणारी बुद्धी आहे ती देखील मीच आहे असं जाण. ज्या योगाने धर्माची वाढ होते,
असा मनुष्याच्या ठिकाणी जो स्त्रीविषयक कंदर्प आहे, म्हणजे काम आहे, तो मीच आहे, असं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी रममान होणारे स्वानंद तृप्त भगवान म्हणाले. धर्माविरुद्ध भूतेषु कामोस्मी भरतर्षभ. लक्षात ठेवा, काम नसावाच असं नाही आहे, परंतु तो काम जो आहे तो धर्माच्या विरोधी नसावा याला महत्त्व दिलेलं आहे. म्हणून या पुढचं जे व्याख्यान आहे, धर्माविरुद्ध भूतेषु कामोस्मी भरतर्षभ, या शब्द वाक्याकरता फार महत्त्वाचं व्याख्यान आहे. असं सांगतात, एरवी विकाराचे निपैसे करी कीर इंद्रियांच्याची आसे परी धर्मासी विखासे जावो निधी. म्हणजे इंद्रियानुकूल वर्ते हे तो खरे, कामतो प्रसारे विकारांच्या परी जेणे कामे धर्माचे महत्त्व वाढे ऐसे सत्व असे ज्याचे. म्हणजे भगवान सांगतात, एरवी धर्मशास्त्र विरुद्ध असलेला काम हा विकाराच्या रूपाने विस्तारला तर मनुष्याला सर्वांगाने जणू उपस्थेंद्रियासारखंच करतो, म्हणजे उपस्थेंद्रियाचा अधीन करतो. परंतु धर्मशास्त्राला अनुकूल असलेला काम हा धर्माला कष्टाप्रत जाऊ देत नाही, म्हणजे धर्माला दुःखी करीत नाही. किंवा याचा दुसरा अर्थ असा आहे की एरवी काम हा मनाचा विकार असल्यामुळे त्याचं उत्तेजन होताच खरोखर उपस्थेंद्रियाच्या स्वभावानुसार तो स्त्रीभोगाची क्रिया करीत असतो. पण हा विकार असून सुद्धा धर्मशास्त्राशी जर अविरुद्ध असेल तर मनुष्याला धर्माशी विरुद्ध असलेल्या वाटेने तो जाऊ देत नाही. म्हणजे काम असावा परंतु धर्माच्या अविरोधी असावा, असा विचार सांगतात. धर्माशी विरुद्ध परिते वर्तन न व्हावे म्हणून दक्ष राहे, कर्तव्य कर्माचा राजमार्ग धरी कुमार्ग अवेरी निषिद्धाचा. जो काम परस्त्री संभोग या अधर्माच्या आडमार्गाला सोडून सदृशीम भार्याम विंदेत या वेदविधानानुसार जी वधू मातेच्या सापिंड्यातील व पित्याच्या गोत्रातील नसेल आणि अरोगिणी असेल, भ्रातृमती असेल, आपल्या वयाला अनुरूप आणि लावण्य गुण कुलसमन्वित असेल, अशा वधूकडे विवाहविधीच्या मार्गाने निघतो. आणि जो काम ऋतौ भार्याम उपेयात, म्हणजे ऋतुकाळीच फक्त भार्यागमन करावे या नियमाच्या मशालजीला बरोबर घेऊन वाटचाल करतो, तो अशा व्यवस्थितपणाने किंवा शुद्ध तेजाने प्रवृत्त झालेला असतो. म्हणून तो धर्माला पोषक होतो. आणि तो धर्माशी अविरुद्ध असलेला काम मोक्षरूपी तीर्थातील जणू मोत्यासारखे शुद्ध अशा मुक्त पुरुषांकडूनही संसार भोगण्यास लावतो. म्हणजे अर्थात भाव असा आहे की मुक्त पुरुषाने देखील धर्माशी अविरुद्ध कामाचं सेवन केलं तर त्यांना तो बाधक होत नाही, उलट त्या कामापासून जगत उद्धारक, अलौकिक, प्रतिभासंपन्न, भगवत भक्त, वीतराग अशा सत्पुरुषांची उत्पत्ती होत असते. ना ब्रह्मवित्तस्य कुले भवती. म्हणजे असा जो धर्माने कामसेवन करणारा महापुरुष असेल, त्याच्या कुळामध्ये ब्रह्मज्ञान नसलेला पुरुष जन्माला येत नाही, असं श्रुती सांगते. आता ह्याच्या काही ओव्या आहेत, तशा फार बारकाईने विचार करण्यासारख्या ओव्या आहेत. थोडक्यात माऊलींनी परस्त्री अभिलाषा, परदाराभिलाष अशा स्वरूपाचा विकारी धर्माच्या विरोधी काम जो असेल त्याचा निषेध केला आहे, त्याची निंदा केली आहे. आणि स्ववर्णाला अनुसरून धर्माने युक्त होऊन विवाहद्वारा प्रजोत्पादन इत्यादी जो काम आहे, तर हा काम त्या साधकाचा बाधक न होता त्या साधकाला तो मोक्षाप्रत नेणारा ठरतो. एक विशिष्ट
अधिकार योग्यता प्राप्त करून देणारा ठरतो असं सांगितलेलं आहे. यामध्ये सदृशीम भार्याम विंदेत हे जे काही चिंतन दिलेलं आहे तर हे फार महत्त्वाचं आहे. सदृशीम भार्याम विंदेत म्हणजे काय आहे, तर पहिली गोष्ट अशी सांगितलेली आहे की ती मातेच्या स्वापिंड्यातली नसावी आणि पित्याच्या गोत्रातील नसावी. म्हणून आपल्याकडे असं आहे, सगोत्र विवाह हा निषिद्ध आहे. म्हणजे ज्यांचं एकच गोत्र आहे किंवा ज्यांचे प्रवर एक आहेत तर अशांमध्ये विवाह होत नाही. गोत्र शब्दाचा अर्थ काय, तर आपल्या वंशाचा मूळ ऋषी, आपला वंश, आपलं कुळ ज्या ऋषीपासून प्रगट झालेलं आहे त्या ऋषीचं नाव म्हणजेच असलेलं गोत्र असतं. आता बऱ्याच वेळेला असा प्रसंग निर्माण होतो की अनेकांना आपलं गोत्र काय आहे तेच माहिती नाही. फार मोठी विकट अवस्था या कलियुगामध्ये निर्माण झालेली आहे. गोत्र माहिती पाहिजे. मग बऱ्याच वेळेला असंही आता हल्ली होतं आहे की पसंती होते, परंतु अडतं कुठे, तर गोत्राच्या ठिकाणी येऊन अडतं. मग काही जणांनी मध्ये असा एक अपवाद काढला की त्या मुलीचा दत्तक विधान करायचं, म्हणजे कुणाला तरी दत्तक द्यायची आणि नंतर त्या मुलीचा विवाह करायचा. परंतु धर्मसिंधू निर्णय सिंधू यांचा विचार करत असताना त्यांनी असं स्पष्ट सांगितलं की पित्याचं जे गोत्र आहे, म्हणजे जन्मदात्या पित्याचं जे गोत्र आहे त्या गोत्रामध्ये तर त्या मुलीचा विवाह करता येतच नाही. परंतु दत्तक म्हणून ज्याला आपण ती मुलगी देऊ, कन्या देऊ, तो दत्तक विधानाने प्राप्त झालेला जो पिता आहे त्या पित्याच्या गोत्राशी देखील तिला विवाह करता येत नाही. म्हणजे अगोदर तर फक्त एकाच गोत्रज पुरुषाशी विवाह करता येत नाही, परंतु दत्तक विधान जर केलं तर मग मात्र दोन गोत्रजा पुरुषाशी विवाह करता येत नाही, अशी अडचण आहे. आणि किंबहुना शास्त्रकारांनी असं चिंतन केलेलं आहे, सगोत्र विवाह जर चुकून जरी झाला तरी कृच्छ्रत्रय प्रायश्चित्त घ्यावं आणि त्या पत्नीचा त्याग करून तिच्याशी भगिनीप्रमाणे आचरण करावं, वागावं असं सांगितलेलं आहे. बघा किती अवघड आहे. म्हणून ती वधू कशी असावी, बघा आपण धर्माविरुद्ध का भूतेषु कामोस्मी भरतर्षभ याच्यावरती व्याख्यान पाहतो आहे. धर्माच्या अविरुद्ध असलेलं काम म्हणजे कसं आहे, तर स्वस्त्रीशीच केवळ संबंधाचा विचार व्यक्त केला जातो. आणि ती स्त्री देखील कशी असावी, तर मातेच्या सापिंड्यातली नसावी, पित्याच्या गोत्रातली नसावी, त्यानंतर रोगिणी नसावी, भ्रातृमती असावी, म्हणजे तिला भाऊ वगैरे असावेत, आणि ती आपल्या वयाला अनुरूप असावी. व त्याबरोबरच लावण्य म्हणजे सौंदर्य, गुण आणि उच्च कुळामध्ये जन्माला आलेली असावी, कुलसमन्वित असावी. किंबहुना शास्त्रकारांनी असं सांगितलेलं आहे की 5 लकाराने युक्त असलेली पत्नी प्राप्त होणं हे फार भाग्याचं लक्षण आहे. 5 लकार म्हणजे काय, 5 शब्द असे सांगितलेले आहेत की ज्या 5 शब्दांमध्ये ल हे अक्षर आलेलं आहे. म्हणून असं सांगतात, कुलजाम अनुकूलाम विमलांगीम कुलजाम कुशलाम सुशील संपन्नाम पंचलकाराम भार्याम पुरुषः पुण्योदयेन लभते. आता बघा 5 शब्द मी आपणास सांगतो, या 5ही शब्दामध्ये ल आलेला आहे की नाही त्याला लकारचं म्हणायचं. पहिली गोष्ट सांगितलेली अनुकूलाम, पत्नी कशी असावी, अनुकूल असावी. विमलांगीम, तिचे अंग प्रत्यंग शुद्ध असावेत. कुलजाम, ती उत्तम कुळामध्ये जन्माला आलेली असावी. कुशलाम, ती गृहकृत्य इत्यामध्ये कुशल असावी. आणि सुशील संपन्नाम, हे तिचं चारित्र्य हे उत्तम असावं. हे जे काही 5 मी तुम्हाला शब्द सांगितले प्रत्येकामध्ये एक ल ल ल अक्षर आलेलं आहे की नाही. मग अशी पंचलकारयुक्त असलेली भार्या प्राप्त होणं फार मोठं भाग्याचं लक्षण आहे म्हणे. भाग्य उदय झाल्यानंतरच अशी पत्नी प्राप्त होते. काय खूप विस्तार करण्यासारखा आहे. अनुकूलाम सांगितलेलं आहे. अनुकूला कशी असावी, माऊलींनी पुढे म्हटलेलं आहे, पतीची या मता अनुसरूनी पतिव्रता. पतीच्या मताला अनुसरून जी वागणारी असेल ती पतिव्रता आहे, ती अनुकूला आहे. प्रायः आपण जर पाहिलं तर अनुकूला नाही, 99% प्रतिकूलच आपल्याला पाहायला मिळते. असो, मी आपल्या सर्वांपेक्षा वयाने कमी आहे,
आपण म्हणजे या बाबतीमध्ये अनुकूलाम की प्रतिकूलाम याविषयी अनुभवे आले अंगात या जगात येतसे असे आहात, आपण अनुभव संपन्न आहात. असो, सांगण्याचे तात्पर्य अशा प्रकारची वधू असावी. आणि ऋतौ भार्याम उपेयात या वचनानुसार केवळ काळीच भार्यागमन अशा मशालजीला बरोबर घेऊन जो वाटचाल करतो त्याला हा धर्माच्या अविरुद्ध असलेला काम बाधक होत नाही. उलट अशा धर्माने सेवन केलेल्या कामपुरुषार्थाच्या माध्यमातूनच अशी काही संतती निर्माण होते की जी संतती जगदुद्धारक असते, अलौकिक असते, प्रतिभा संपन्न असते, भगवत भक्त असते, वीतराग असते. म्हणून पुढच्या ओवीमध्ये सांगतात, जो श्रुती गौरवाच्या मांडवी कामसृष्टीचा वेल वाढवी जव कर्म फळेसी पालवी अपवर्गी टेके. म्हणजे जो धर्माशी अविरुद्ध काम आहे तो वेद प्रामाण्याच्या मांडवावर सुप्रजा निर्माण करून वंशवृद्धीची वेल वाढवतो. आणि ती इतकी वाढवतो की गृहस्थाश्रमाने केलेल्या नित्य नैमित्तिक कर्माच्या चित्तशुद्धीरूपी फलासह त्या वेलाची पालवी मोक्षापर्यंत जाऊन भिडते. म्हणजेच अर्थात विधिपूर्वक कामाचं सेवन विषय त्यागा समान असल्यामुळे गृहस्थाश्रमी पुरुष वर्णाश्रमविहित नित्य नैमित्तिक कर्म करीत करीत धर्माशी अविरुद्ध कामाच्या योगाने स्वधर्म पत्नीशी रममाण होऊन सुप्रजा निर्माण करीत असेल तर त्याचं ते कर्म चित्तशुद्धीपूर्वक मोक्ष पर्यवसायी होतं. म्हणजे त्याचं पर्यवसान शेवटी मोक्षामध्ये होतं. ऐसा नियतका कंदर्पू जो या भूता बीजरूपू तो मी म्हणे बापू योगी यांच्या. म्हणजे ऐसा जो नेमस्त भूता बीजरूप तो मी म्हणे बाप योगी यांचा. एकैक हे आता सांगू किती फार समस्त साचार वस्तू जातं. म्हणजे आत्तापर्यंत जसा सांगितला तसा शास्त्र नियमबद्ध असलेला कंदर्प स्वरूप जो काम आहे, जो सामान्य रूपाने सर्व प्राण्यांच्या उत्पत्तीचं बीज आहे, अर्जुना तो मीच आहे. आणि असं चित्ताचा निरोध करणाऱ्या अपरिग्रही योग्यांचे पिता भगवान श्रीकृष्ण म्हणाले, प्रजनश्चास्मी कंदर्पहा. असं पुढे 10व्या अध्यायामध्ये विभूती योगामध्ये देखील येणारच आहेत. म्हणून आता प्रत्येक पदार्थाचं नाव घेऊन किती म्हणून सांगावं, तर सर्व प्रकारच्या वस्तूंचे समुदाय हे माझ्यापासूनच कार्यरूपाला प्राप्त झाले आहेत असं जाणावं, असा विचार सांगितलेला आहे. आता पुढे असं सांगतात, ये चैव सात्विका भावा राजसास्तामसाश्च ये मत्त एवेति तान विद्धी न त्वहंतेषु ते मयी. अर्थात जे काही सात्विक, राजस आणि तामस पदार्थ आहेत ते सर्व माझ्यापासूनच उत्पन्न झालेले आहेत, परंतु मी त्यांच्या ठिकाणी नाही, तेच माझ्या ठिकाणी आहेत असं जाण. हा श्लोक देखील महत्त्वाचा आहे. स्वामीजी म्हणतात, आणिकही जे जे विकार सात्विक रजतमादिक तैसे सर्व अर्जुना माझ्याची स्वरूपापासून जाहले निर्माण ओळखतू. म्हणजे जे काही सात्विक भाव अर्थात वेद, आचारनिष्ठ ब्राह्मण, गाय, अग्नी, गंगा, पिंपळ इत्यादी बाह्य आणि भक्ती, ज्ञान, वैराग्यातील आंतरपदार्थ आहेत. म्हणजे आचारनिष्ठ ब्राह्मण, गाय, अग्नी, गंगा, पिंपळ हे कसे आहेत? बाह्य सात्विक भाव. भक्ती, ज्ञान, वैराग्य हे कसे आहेत? आंतरपदार्थ, आंतरसात्विक भाव. आणि त्या जे राजस भाव म्हणजे क्षत्रियादी वर्ण, घोडा, वानर, पशु, नद्या, झाडं हे बाह्य. आणि त्याबरोबर अंतःकरणगत असलेले हर्ष, दंभ, दर्प, अभिमान इत्यादी जे आंतरपदार्थ आहेत. आणि आता तिसरा प्रकार सांगतात तामस भाव, म्हणजे अभिचारादी कर्म. आणि श्वान, सुकर आदी पशु बाह्य इत्यादी बाह्य. अभिचार कर्म एक, श्वान, सुकर आदी पशु इत्यादी बाह्य तामस भाव. आणि
शोक मोह आलस्य इत्यादी आंतरपदार्थ जे आहेत तर ते सर्व माझ्या स्वरूपापासूनच उत्पन्न झाले आहेत असं जाण. म्हणजे थोडक्यात भगवंताला असं सांगायचं आहे, जगातलं चांगलं वाईट सात्विक राजस तामस जे जे काही उत्पन्न झालेलं आहे ते सर्व माझ्यापासूनच उत्पन्न झालेलं आहे असं लक्षात ठेव. ते जहाले तरी माझ्या ठाई परितया माझी मी नाही, जैसी स्वप्नीच्या डोही जागृती न बुडे. म्हणजे हे सर्व माझ्या अधिष्ठानावरच उत्पन्न झालं, माझ्या आधारानेच उत्पन्न झालं आहेत, परंतु मी त्यात नाही. जसं स्वप्नाच्या डोहात जागृती बुडत नाही तसं प्रातिभासिक जगाच्या अधिष्ठानावर माझी सत्ता अवलंबून नाही, कारण माझी सत्ता ही स्वतंत्र आहे. पण माझ्या पारमार्थिक अधिष्ठानावरती म्हणजे सत्तेवरती आश्रयावरती जगाची सत्ता आधारित आहे, कारण जगाला स्वतंत्र सत्ता नाही. उदाहरण देतात, जशी बीजकणिका ही पाण्यापासूनच घट्ट आणि भरीव बनते, परंतु तिच्यापासून अंकुराच्या क्रमाने मोठ्या आकाराचं आणि कठीण काष्ठ उत्पन्न होतं. मग त्या काष्ठाच्या ठिकाणी बीजपणा आहे का? तूच सांग. नाही. ज्याप्रमाणे नाही आहे. म्हणजे बीजका कणिका कशापासून निर्माण झाली? पाण्यापासून. पण तिच्यापासून म्हणजे त्या बीजकणिकेपासून अंकुराच्या क्रमाने मोठ्या आकाराचं जे कठीण काष्ठ निर्माण झालं, त्या काष्ठाच्या ठिकाणी बीजपणा आहे का? ते जसं नाही. त्याप्रमाणे मी जरी जगाच्या रूपाने विकारी झालेला दिसतो तरी परमार्थतः मी विकारी नाही, अर्थात माझ्या ठिकाणी जगाचा अध्यास आहे. आता याला उदाहरण देतात, पै गगनी उपजे आभाळ परी तेथ गगन नाही केवळ, अथवा आभाळी होय सलिल तेथ आभ्र नाही. म्हणजे आकाशामध्ये आभाळ उत्पन्न होतं, पण त्या आभाळामध्ये आकाश उत्पन्न होत नाही. ते केवळ जसेचे तसं असतं, किंवा आभाळात पाणी असतं पण त्या पाण्यात आभाळ नसतं. मग त्या आभाळातील पाण्याच्या क्षोभाने जे लखलखीत असलेलं विद्युत तेज प्रगटलेलं दिसतं, त्या विद्युत तेजामध्ये पाणी असतं का? तर हे जसं नाही आहे. किंवा ओल्या लाकडाशी संबद्ध असलेल्या अग्नीपासून धूर निर्माण होतो, पण त्या धुरात अग्नी असतो का? तर हे जसं नाही आहे. त्याप्रमाणेच मी जरी जगत रूपाने विकाराला प्राप्त झालेलो असलो तरी परमार्थतः हा विकार म्हणजे मी आहे असं नाही, हे मात्र निश्चित आहे. म्हणजे जगतामध्ये जरी परमात्मा व्याप्त आहे तरी जगत म्हणजेच परमात्मा आहे असं मानू नका. नाहीतर कुणी असं म्हणेल ना, केवळ जगामध्ये जर अणुरेणूत परमात्मा व्याप्त आहे तर या जगताचीच परमात्मा रूपाने उपासना करा, तर ते योग्य नाही असं भगवान सांगतायत. काय आहे, ओलं लाकूड ज्या वेळेला अग्नीशी संबद्ध होतं त्यावेळेला त्याच्यापासून धूर निर्माण होतो. म्हणजे अग्नीपासूनच धूर निर्माण झाला की नाही आहे, पण त्या धुरात अग्नी आहे काय? तर नाही. त्याप्रमाणेच जगत रूपाने विकाराला जरी प्राप्त झालेला असला परमात्मा तरी तो परमार्थतः विकार म्हणजे परमात्मा आहे असं मात्र नाही आहे. हा 13वा श्लोक जो आहे तो एका संबंधाने महत्त्वाचा आहे. त्रिभिर्गुणमयैर भावै रेभिः सर्वमिदं जगत मोहितन्नाभिजानाति मामेभ्यः परमव्ययम. म्हणजे त्या त्रिगुणात्मक पदार्थांनी मोहित झालेलं हे सर्व जगत या त्रिगुणात्मक पदार्थाहून वेगळा व अविकारी असलेल्या मला सर्वतोपरी जाणत नाही. याला उदाहरण देतात, जैसे ते शेवाळ जन्मोनी उदकी झाकोन या टाकी उदकाते मेघाचे या योगे किंवा धनंजया लोपेव जैसे वाया आकाशते. उदाहरणं अनेक दिलेले आहेत माऊलींनी की पाण्यावर उत्पन्न झालेली बाबुळी म्हणजे शेवाळ जसं पाण्याला झाकून टाकतं, किंवा आभाळाने आकाश जसं खोटंच झाकल्या जातं. अरे जागृतीत आल्यानंतर स्वप्न खोटे म्हणता येतं, परंतु झोपेच्या अधीन झाल्यामुळे जेव्हा ते अनुभवाला येतं, म्हणजे ज्यावेळेला स्वप्न चालू असतं त्यावेळेला आपल्याच अधिष्ठानावर असूनही आपलीच आपल्याला आठवण होऊ देतं काय? म्हणजे स्वप्न पाहत असताना हे स्वप्न आहे हे आपल्याला कळतं का, लक्षात येतं का? नाही. बरं, हे दृष्टांत असू दे म्हणतात. अजून सांगतात,
हे असो डोळ्यांचे, डोळ्याची पडळ रचे, तेने देखणे पण डोळ्यांचे न गिळे जे काही. म्हणजे डोळ्यावर येणारे पडळ, डोळ्यावर येणारी एक प्रकारची मलिनता, जसा डोळाच निर्माण करतो. डोळ्यातील पाणी गोठूनच तो निर्माण झालेला असतो की नाही ते पडळ, पण त्या पडळाने डोळ्याची दृष्टी गिळून टाकलेली नसते का? त्याप्रमाणे माझ्याच आश्रयाने राहणारी, माझीच जणू छाया असलेली ही त्रिगुणात्मिका माया, पडदा जसा असावा त्याप्रमाणे माझ्याच आड आली आहे आणि माझ्याच आश्रयाने राहून तिने मलाच आवृत्त केलेलं आहे. म्हणजे माया निर्माण झाली परब्रह्म स्वरूपापासूनच आणि तिने त्या परब्रह्म स्वरूपालाच झाकून टाकलेलं आहे. तैसी हे माझीच बिंबले त्रिगुणात्मिक सावली, की मजची आड ओढवली जवनिका जैसी. तैसी त्रिगुणांनी युक्त जी का माया पार्था पडछाया माझीच ती, माझीच ती परी प्रावरण साच होवनी माझ्याच आड आली. तीच माझ्यावरती पांघरून होऊन मलाच आडवं आलं, तिने मलाच झाकून टाकलंय. म्हणून काय आहे वेदांतामध्ये एक पुन्हा प्रश्नही आहे की माया जीवाश्रया आणि ब्रह्मविषया की ब्रह्मविषया ब्रह्म आश्रया. तर काहींचं म्हणणं आहे की ब्रह्म आश्रया आणि जीवविषया असे एक 2-3 मतं आपल्याला पाहायला मिळतात. आत्ता मी तिकडे वळत नाही. भगवान सांगतात की त्या मायेने मला आवृत करून टाकलेलं आहे. ज्याप्रमाणे पाण्यावरती उत्पन्न झालेलं शेवाळ पाण्याला झाकून टाकतं, आकाशापासूनच निर्माण झालेलं आभाळ हे खोटंच आकाशाला झाकून टाकतं त्याप्रमाणे. आणि असं त्या मायेने मला आवृत केलेलं असल्यामुळे सर्व जीव मला जाणत नाही आणि ते सर्व माझेच असून मी म्हणजे होत नाहीत, म्हणजे ते ब्रह्मस्वरूप होत नाही. जसं पाण्यापासून तयार झालेले मोती हे पाण्यामध्ये विरघळत नाहीत. मातीचा घट केला आणि त्याच क्षणी त्या कच्च्या घटाला जर मातीत मिळवलं तर तो एकरूप होतो, पण तोच घट आव्यात अग्नीच्या संबंधाने भाजला तर मातीपेक्षा वेगळा होतो. त्याप्रमाणे सर्व प्राणी खरोखरी माझेच अंश आहेत, परंतु मायेच्या संबंधाने ते जीवदशेला प्राप्त झालेले आहेत. म्हणजे प्रत्येक जण जो आहे तो मुळामध्ये स्वरूपतः कसा आहे तर ब्रह्मरूपच आहे, परंतु मायामध्ये आले ना, या मायेच्या संबंधामुळे तो ब्रह्मरूपतेपासून जीवरूपतेला, ब्रह्मदशेपासून जीवदशेला प्राप्त झाला. तैसे भूत जात सर्व हे माझे चिकीर अवयव, परी माया योगे जीवदशे आले. आणि असं असल्यामुळे माझेच असून मी होत नाहीत, म्हणजे ब्रह्म होत नाहीत, आणि माझेच असून मला ओळखत नाहीत. उलट देहादिकांच्या ठिकाणीच मीपणाच्या आणि स्त्री पुत्रादिकांच्या ठिकाणी माझे पणाच्या भ्रमाने ते विषयांध झालेले आहेत. म्हणून माझेची मी नव्हती, माझेची मज नोळखती, अहम ममता भ्रांती विषयांध झाले. स्वामी सुपत सांगतात, अहम ममत्वाच्या भ्रांतीत गुंतून गेले विसरून मज लागी, म्हणून माझेची मज नोळखती, माझेची न होती मद्रूपते. असा विचार सांगितलेला आहे. मग ही जी माया आहे की ज्या मायेने देवाला आवृत केलेलं आहे, जिच्यामुळे मूळतः स्वरूपतः ब्रह्मरूप असलेले जीव स्वस्वरूपाला ओळखत नाहीत आणि अनेक प्रकारच्या अनर्थ परंपरेमध्ये पडतात. ती माया कशी आहे आणि त्या मायेला तरुण जाण्याचा काही उपाय आहे काय, तर या संबंधातला विचार पुढे माऊली सांगतायत. आज शनिवार आणि उद्या रविवार, थोड्याशा काही महत्त्वाच्या आणि अपरिहार्य कारणामुळे कालावधी हा थोडासा निरूपणाचा मला कमी करावा लागतोय. परमपूज्य सद्गुरू श्री चक्रांकित महाराज यांच्याकडे देखील मला उद्या सकाळी जायचं आहे. असे काही नियोजन आहेत. असो, याकरता म्हणून एक क्षमा मागून विनंती करतो की उद्या सकाळी जे आपण सत्र नियोजित करतो रविवारी, तर ते सकाळचं सत्र उद्याला रद्द करण्यात यावं.
उद्या सायंकाळचं सत्र मी निश्चितपणे करेन. माझाही प्रयत्न असाच आहे की या अभंग ज्ञानेश्वरीच्या चिंतनामध्ये खंड पडू नये. फक्त उद्या सकाळचं सत्र होणार नाही, संध्याकाळचं सत्र होईल. ते किती कालावधीचं होईल हे आज मला सांगता येत नाही. पूर्णपणे 2 तासाचं होईल की असंच सव्वा तास 1.5 तासाचं होईल. परंतु सोमवारपासून पुढे कोणताही व्यत्यय नसल्या कारणाने मग पुढे 2-2 तासाचे सत्र मात्र हे निश्चित होतील. ज्या काही शंका माझ्याकडे आलेल्या आहेत त्या शंकांचाही एक स्वतंत्र विचार मी सोमवारी किंवा मंगळवारी आपणासमोर व्यक्त करणार आहे. आणि आत्ता हे झालेलं वाङ्मयीन पुष्प श्रीमद स्वामीजींच्या चरणारविंदी समर्पित करून माझ्या वाक्प्रपंचाला या ठिकाणी मी पूर्णविराम देतो. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांतिः शांतिः शांतिः. पुंडलीकवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. ओम राम कृष्ण हरी. ॐ राम कृष्ण